नमस्कार. आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत राज्य सरकार उदासीन असल्याचा आरोप करत विरोधकांचा विधानसभेतून सभात्याग. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईत 50% वाढ, पंतप्रधानांची घोषणा. लघु उद्योगांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या मुद्रा बँकेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं उद्घाटन. राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण. सामाजिक समता सप्ताहानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत आज भारताची लढत मलेशियाबरोबर. नमस्कार. आता बातम्या विस्ताराने पाहूयात. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना असणारी नॉन क्रिमिलियर दाखल्याची मर्यादा 4.5 लाखांवरून 6 लाख इतकी करण्यासाठी मंत्रिमंडळाकडे जाऊन निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानसभेत दिलं. मात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकार उदासीन असल्याचा आरोप करत विरोधकांनी प्रश्नोत्तराच्या तासात सभात्याग केला. शिष्यवृत्तीची रक्कम वित्त विभागाकडून प्राप्त झाल्यावर लगेच वितरित केली जाईल असं उत्तर मंत्र्यांनी देऊन विरोधकांचं समाधान झालं नाही. कापसाच्या आधारभूत किमतीत असणाऱ्या तफावतीची रक्कम देण्यासंदर्भात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. कापसाला मिळणारा हमीभाव फारच कमी असल्यानं तो वाढवून द्यावा अशी मागणी विरोधकांसोबत शिवसेनेच्या सदस्यांनीही जोरदारपणे केली. पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देऊनही सदस्यांचं समाधान होत नव्हतं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर ते झाल्याचं दिसून आलं अशी माहिती आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोळेकर आणि मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. सभागृहाचे माजी सदस्य उत्तमराव ढेकले यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव सभागृहात संमत करण्यात आला. गृहनिर्माण योजनांमध्ये सुस्पष्टता आणण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार लवकरच गृहनिर्माण धोरण जाहीर करेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश बिनसाळे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. गरिबांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यासाठी हे धोरण गतिशील असेल असं सांगत धोरण तयार करताना विधिमंडळातल्या सगळ्या सदस्यांची मतं जाणून घेण्यात येतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. झोपडपट्टीधारकांना न्याय देण्याची सरकारची भूमिका असून एखाद्या विकासकाकडून झोपडपट्टीधारकाची फसवणूक होत असल्याचं निदर्शनाला आलं तर सरकार 24 तासाच्या आत कारवाई करेल अशी ग्वाही गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केली. राज्यातल्या काही तुरुंगांमध्ये कैद्यांकडून अनुचित घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारांना आळा घालण्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समिती चौकशी करून उपाययोजना सुचवेल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कोकणातला आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी धोक्यात असून यासाठी सरकारनं कालबद्ध कार्यक्रम आखून धोरण आखावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी यावेळी कळवली असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. नैसर्गिक आपत्तीची झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी असलेली किमान 50% क्षेत्राच्या नुकसानीची मर्यादा 33% आणण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्याचबरोबर नुकसान भरपाईमध्ये 50% वाढ करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लघु उद्योगांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या मुद्रा बँकेचं आज नवी दिल्ली इथं पंतप्रधानांनी उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते. देशात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांची आपण दखल घेतली पाहिजे असं ते म्हणाले. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आतापर्यंत निर्धारित करण्यात आलेले निकष सध्याच्या स्थितीमध्ये पुरेसे नसल्याचं त्यांनी सांगितलं. अशा प्रकारच्या संकटांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्याचे निर्देश बँकांना दिले आहेत असं त्यांनी सांगितलं. देशातल्या लघुउद्योगांचं रोजगार निर्मितीमध्ये असलेलं महत्त्व त्यांनी विशद केलं. मोठ्या उद्योगांमुळे केवळ 1.25 कोटी लोकांना रोजगार मिळतो, मात्र लहान उद्योग 12 कोटी लोकांना रोजगार देत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. 50 दिन भी नहीं हुए हैं, आज योजना आपके सामने रखी और ये फंक्शनल होगी और उसका परिणाम मैं कहता हूं 1 साल, मैं ज्यादा समय नहीं कह रहा, 1 साल के भीतर भीतर हमारी जो एस्टैब्लिश बैंकिंग सिस्टम है वो मुद्रा के मॉडल की ओर जाएगी, मैं दावे से कहता हूं, क्योंकि उसकी ताकत पहचान में आने वाली है। वे अपना एक लचीली बैंकिंग व्यवस्था खड़ी करेंगे, बहुत बड़ी ऑफिस चाहिए, एयर कंडीशन चाहिए, कोई जरूरत नहीं है। ऐसे
बैरफुटेड बैंकर्स तैयार हो सकते हैं जो मुद्रा के मॉडल पर बड़ी बड़ी बैंकों का भी काम कर सकते हैं। आने वाले दिनों में कम से कम धन लगा करके भी ज्यादा से ज्यादा लोगों को रोजगार देने का काम इसके साथ सरलता से हो सकता है। मुद्रा बँकेमुळे 5,77,00,000 लहान उद्योगांना फायदा मिळेल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी व्यक्त केला। भांडवलापासून वंचित असलेल्यांना भांडवल उपलब्ध करण्याच्या दिशेने टाकलेलं हे पाऊल आहे असं त्यांनी सांगितलं। राष्ट्रपती भवनात झालेल्या एका शानदार समारंभात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचं वितरण झालं। अमिताभ बच्चन, डॉक्टर डी वीरेंद्र हेगडे, करीम आगा खान, दिलीप कुमार, रामस्वामी श्रीनिवासन, के वेणुगोपाल या 6 मान्यवरांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। 8 मान्यवरांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं। डॉक्टर विजय भटकर, स्वामी सत्यमित्रानंद गिरी, डॉक्टर सुभाष काश्यप इत्यादींचा यात समावेश आहे। राष्ट्रपतींनी 40 जणांना पद्मश्री पुरस्कारही प्रदान केले। सबा अंजुम, अशोक भगत, रवींद्र जैन, वैद्य राजेश कोटेचा, मोहनदास पै, मिताली राज, प्रोफेसर बिमल कुमार रॉय, शेखर सेन, वसंत शास्त्री, डॉक्टर हरिगोविंद त्रिवेदी यांचा यात समावेश आहे। मिठालाल मेहता आणि रंगराजन वासुदेवन यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्यात आले। केंद्रीय मंत्रिमंडळानं बांधकाम व्यवसाय क्षेत्रातल्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी भूसंपदा नियामक सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। जमीन व्यवहारातली अनियमितता आणि फसवणुकीला आळा घालण्यासंदर्भातलं हे विधेयक आहे। केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात यावर्षी 1 जानेवारीपासून 6% वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला। यामुळे महागाई भत्ता 113% झाला आहे। 6व्या वेतन आयोगाच्या शिफारशीवर आधारित फॉर्म्युलानुसार हा महागाई भत्ता आहे। देशभरातल्या 48 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि 55 लाख निवृत्ती वेतनधारकांना त्याचा फायदा होणार आहे। सार्क देशांच्या आरोग्यमंत्र्यांची 5वी बैठक आजपासून दिल्लीत सुरू होणार आहे। या बैठकीत HIV एड्ससह संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांना रोखणं आणि सदस्य देशांमधील सहकार्याला चालना देणं अशा महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे। सार्क देशांचे सर्व आरोग्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता असून या भेटीत आरोग्यविषयक विविध मुद्द्यांवर ते चर्चा करतील। या बैठकीसाठी भारतासह अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांचे आरोग्यमंत्री सहभागी होणार आहेत। अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे देशाच्या अनेक भागातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। उत्तर प्रदेशातल्या मेरठ, आग्रा आणि अलीगड इथल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्र्यांचं पथक या भागाच्या दौऱ्यावरती आहे। या भागातल्या स्थितीचा या पथकानं आढावा घेतला। या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल असं आश्वासन या पथकानं शेतकऱ्यांना दिलं। राज्यात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात दुष्काळी स्थिती असून ती बदलण्यासाठी उद्योजकांनी राज्य सरकार आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्यानं जलसंवर्धनासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं। इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या सहकार्यानं काल मुंबईत आयोजित कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या एकदिवसीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर राज्यपाल बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीमुळे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले राजकीय आणि सामाजिक संबंध दृढ होण्यास मदत झाली आहे। त्यासोबतच लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसह प्रादेशिक आणि जागतिक समस्यांच्या निराकरणासाठी एकत्रित प्रयत्नांना गती मिळाली असल्याचं राज्यपालांनी सांगितलं। मेक इन महाराष्ट्र अभियानात अमेरिकन कंपन्यांनी सहभाग घेतला असून भविष्यात या कंपन्यांचा सहभाग वाढणार आहे। उत्पादन क्षेत्रात भारत अधिक सक्षम होण्याची ही चाहूल असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं। यावेळी इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षा राजलक्ष्मी राव, संस्थापक मधुलिका गुप्ता, टाटा समूहाचे डॉक्टर मुकुंद राजन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। श्रद्धा मनात असावी लागते, ती फक्त ओठावर असून चालत नाही।
इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचं स्मारक उभारण्यासाठी आम्ही त्वरित प्रयत्न करणार आहोत असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या वांद्रे इथल्या जाहीर सभेत दिलं. वांद्रे पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतल्या शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते काल बोलत होते. याआधीचं सरकार हे सावकारी होतं, ते स्वतःचं हित पाहत होतं, तर आमचं सरकार सर्वसामान्यांचं आहे, म्हणून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेऊ असं त्यांनी सांगितलं. म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा निर्णय देखील 1 महिन्यात जाहीर करू, भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढून दोषींवर कारवाई करू अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृहनिर्माण आणि कामगार मंत्री प्रकाश मेहता, खासदार पूनम महाजन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दरम्यान काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील काल वांद्रे इथं प्रचारसभा झाली. ही निवडणूक राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरेल असं पवार म्हणाले. तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी देखील नारायण राणे यांना निवडून देण्याचं आवाहन यावेळी केलं. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट का घुगे यांचं मिसयूज ऑफ लॉ हे पुस्तक कायद्याचा गैरवापर टाळण्याच्या दृष्टीनं अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. विधानभवन इथं मिसयूज ऑफ लॉ या पुस्तकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झालं, त्यावेळी ते बोलत होते. जनता आणि प्रशासन यांच्या दृष्टीनं कायद्याचं पालन ही महत्त्वपूर्ण बाब असून कायद्यासंबंधी विविध प्रश्नांचा आढावा या पुस्तकातून घेण्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अणुऊर्जा आणि अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत वैज्ञानिक जगात एका उच्च स्थानावर विराजमान झालाय असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी काल केलं. ते काल मुंबईत भाभा अणुसंशोधन केंद्राच्या भेटीच्या वेळी पत्रकारांशी बोलत होते. भारतानं नुकत्याच पूर्ण केलेल्या मंगळ मोहिमेचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं. अणुऊर्जेच्या शांततामय वापराबद्दल आदर्श घालून देण्यात भारत नेहमीच पुढे राहिलाय असं ते म्हणाले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचं काम समाधानकारकरित्या पुढे जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. इंडियन मर्चंट चेंबरनं आयोजित केलेल्या बैठकीतही त्यांनी काल भाग घेतला. यावेळी त्यांनी इकॉनॉमी पॉइज्ड फॉर अ टर्न अराउंड या विषयावर आपले विचार मांडले. यावेळी जम्मू आणि काश्मीरमधल्या मदत आणि बचाव कार्यासाठी इंडियन मर्चंट चेंबरच्या वतीनं देणगीचा धनादेशही डॉक्टर जितेंद्र सिंग यांना सुपूर्द करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 8 एप्रिल ते 14 एप्रिल या दरम्यान राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. या सप्ताहात विविध कार्यक्रम होणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून देशाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या त्रिसूत्रीनं समाजात एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राज्यघटनेच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती जमाती आणि सर्व प्रकारच्या मागास वर्गातल्या घटकांना न्याय आणि आर्थिक संरक्षण देण्याचा राज्य सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. त्या अनुषंगानं त्यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी या उद्देशानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात आजपासून 14 एप्रिल पर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्याचं राज्य शासनानं ठरवलेलं आहे. तर हा सामाजिक समता सप्ताह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये जे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व रुजावं यासाठी त्यांनी आपल्या देहाचं जे रान केलं तर ते संपूर्ण महाराष्ट्रात गावागावामध्ये ते अत्यंत चांगल्या रीतीनं साजरं व्हावं हा या सप्ताहाच्या मागचा उद्देश आहे. आणि त्यासाठी दिनांक 8 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत एकूण विविध कार्यक्रमाच्या माध्यमानं त्याच्यामध्ये संपूर्ण माध्यमाच्या प्रसार माध्यमांच्या सहकार्यानं आणि सर्व गावाच्या सहकार्यानं हा संपूर्ण कार्यक्रम प्रत्येक दिवशी राज्यामध्ये घ्यायचं ठरवलेलं आहे. या सप्ताहादरम्यान रक्तदान शिबिर, कर्ज वाटप, स्वच्छता अभियान तसंच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी कार्यशाळा, प्रबोधनपर व्याख्यान आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आज सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी समता सैनिक दलाच्या वतीनं डॉक्टर आंबेडकरांना मानवंदना देऊन शहरातून समता ज्योत रॅली काढण्यात आली। तसंच समाज कल्याण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या पोस्टरचं प्रदर्शनही भरवण्यात आलं। परभणीतही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यता विभागाच्या वतीनं सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात आला। देशातली सामाजिक विषमता दूर करून लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक भीमराव बडोले यांनी यावेळी व्यक्त केलं। औरंगाबाद जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दीपप्रज्वलन करून या सप्ताहाचं उद्घाटन केलं। मुंबईत या सप्ताहानिमित्त सकाळी हाजी अली जवळच्या लाला लजपतराय महाविद्यालयापासून रॅली काढण्यात आली। या रॅलीत प्रबोधनपर चित्रफलकांसह अनेक जण सहभागी झाले होते। हिंगोलीतही सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी तुकाराम कासार, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त छाया कुलाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। जागतिक आरोग्य दिनानिमित्त केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेला काल देशभरातल्या 201 जिल्ह्यांमध्ये सुरुवात झाली। ज्या बालकांचं लसीकरण झालेलं नाही वा अर्धवट झालेलं आहे अशा सर्व बालकांचं या मोहिमेअंतर्गत लसीकरण केलं जाणार आहे। घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, पोलिओ, क्षय, गोवर आणि हेपेटायटिस बी या रोगांपासून संरक्षण होण्यासाठी ही लसीकरण मोहीम राबवण्यात येते। राज्यातल्या ठाणे, पालघर, बीड, हिंगोली, नांदेड, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि गडचिरोली या 10 जिल्ह्यांचा या मोहिमेत समावेश आहे। धुळे जिल्ह्यातल्या 1958 बालकांचा तसंच 170 गरोदर स्त्रियांनाही लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आरोग्याधिकारी महेश मोरे यांनी दिली। हिंगोली जिल्ह्यातही या मोहिमेअंतर्गत बालक आणि महिलांना लसीकरण करण्यात असून त्यासाठी आवाहनही करण्यात येत आहे। नांदेड जिल्ह्यातही स्थलांतरित मजूर, ऊसतोड कामगार तसंच लसीकरण सत्र रद्द झालेल्या भागांमध्ये हे अभियान राबवण्यात येते अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विजय कंदेवाड यांनी दूरदर्शनशी बोलताना दिली। परभणी इथं काल विविध प्रलंबित मागण्यांसाठी सामाजिक आरोग्य सेवेचं काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांनी धरणं आंदोलन केलं। या आंदोलनात गटप्रवर्तक आणि प्रेरक प्रेरिकाही सहभागी झाल्या होत्या। वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आशा स्वयंसेविकांना 7,000 तर गटप्रवर्तकांना 12,000 रुपये मानधन मिळावं, अहवाल संकलनाचा मोबदला वाढवण्यात यावा, आशा स्वयंसेविकांचा समावेश दारिद्र्य रेषेखाली करून त्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या। महाराष्ट्र आशा वर्कर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराव आवरगंड यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं। आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीतर्फे यवतमाळ इथं काल आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचं नेतृत्व माजी मंत्री प्राध्यापक वसंत पुरके, माजी मंत्री शिवाजीराव मोघे तसंच आदिवासी समाजाचे अभ्यासक प्राध्यापक माधव सरगुंडे यांनी केलं। दारिद्र्यात जीवन जगत असलेल्या आदिवासींच्या हक्कांवर गदा येणं अत्यंत गैर असल्याचं मत पुरके यांनी व्यक्त केलं। धनगर बांधवांनी धनगड आणि धनगर या केवळ नामसदृशाचा फायदा घेणं गैर असल्याचंही पुरके यावेळी म्हणाले। राज्यातल्या 4,901 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर 907 पंचायतींच्या पोटनिवडणुका 22 एप्रिल रोजी होणार आहेत। या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता। लातूर जिल्ह्यातल्या 395 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर 45 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होत आहेत। अर्ज दाखल करण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची गर्दी तहसील कार्यालयात दिसून आली। आज अर्जांची छाननी होत असून 10 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील। 22 एप्रिलला मतदान होईल तर 23ला मतमोजणी होईल। या निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं 4 समन्वयकांची नियुक्ती केली आहे अशी माहिती लातूर जिल्ह्याचे ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचे उपजिल्हाधिकारी डॉक्टर अनंत गव्हाणे यांनी दिली। कृषी क्षेत्राशी संबंधित राज्य शासनाचे सर्व विभाग एकत्रित येऊन हिंगोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान अधिक जोमानं राबवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यासाठी 221 कोटी रुपये मिळणार असून त्यापैकी 29 कोटी 18 लाख रुपये देण्यात आले आहेत।
हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते नुकतीच जलयुक्त शिवार अभियानाची सुरुवात करण्यात आली। या अभियानात 124 गावं सहभागी होणार आहेत। आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज यांनीही जलयुक्त शिवार अभियानाची जनजागृती करण्याबाबत पुढाकार घेतला आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर सिद्धार्थ पद्माकर काणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी 5 वर्षांसाठी काल ही नियुक्ती केली। डॉक्टर काणे हे नागपूर विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अध्यापनाची जबाबदारी सांभाळत आहेत। डॉक्टर काणे यांनी संख्याशास्त्र विभागात विषयात डॉक्टरेट मिळवली आहे। कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी न्यायाधीश व्ही.एस. सिरपुरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती। हिंसाचारग्रस्त येमेनमधून भारतीयांना सुखरूप मायदेशी परत आणण्याच्या मोहिमेचा आज अखेरचा दिवस आहे। येमेनमधून आतापर्यंत 3,300 भारतीयांना सुरक्षित परत आणण्यात आले। एअर इंडियाच्या विशेष विमानानं आणखी 574 नागरिकांना सना इथून आणलं असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे। हिंसाचारग्रस्त येमेनमधून अमेरिका, बांगलादेश आणि इराकसह 26 देशांनी आपल्या नागरिकांना सुरक्षित आणण्यासाठी भारताकडे सहाय्य मागितलंय। भारतही या सर्व देशांना सहकार्य करतोय। या मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंग हे स्वतः येमेनचा शेजारी देश जिबुती इथं उपस्थित आहेत। बंगालचे सुप्रसिद्ध कवी, लेखक आणि पत्रकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या 121व्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना देशभर आदरांजली वाहण्यात येत आहे। बंकिमचंद्रांनी लिहिलेलं वंदे मातरम हे गीत स्वातंत्र्य लढ्यात लढणाऱ्या क्रांतिकारकांसाठी प्रेरणादायी ठरलं। आजही त्यांनी लिहिलेलं हे राष्ट्रगान नागरिकांमध्ये देशप्रेम जागृत करतं। 1872 साली त्यांनी बंग दर्शन हे मासिक प्रकाशित केलं। आनंदमठ ही त्यांनी लिहिलेली राजकारणावर आधारित सर्वश्रेष्ठ कादंबरी समजली जाते। या कादंबरीत त्यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गीताला स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय गीताचा दर्जा मिळाला। आधुनिक आणि प्राचीन परंपरेची सांगड, देशभक्ती, स्वातंत्र्य आदी मुद्दे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमधून वाचकांसमोर येतात। नाशिकचे माजी आमदार आणि खासदार ॲडव्होकेट उत्तमराव ढिकले यांच्या पार्थिवावर आज सकाळी पंचवटी अक्षरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। हृदयविकाराच्या झटक्यानं काल त्यांचं निधन झालं होतं। ते 76 वर्षांचे होते। नाशिकच्या सहकार आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा होता। ढिकले हे 40 वर्ष जिल्हा बँकेचे संचालक होते। 20 वर्ष नाशिक सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक होते। 1967 साली नाशिकचे सर्वात तरुण नगराध्यक्ष झाले। त्यानंतर 1995 मध्ये नाशिकचे अपक्ष महापौर झाले। 1999 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर ते खासदार झाले। 2009 मध्ये मनसेच्या उमेदवारीवर त्यांनी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती। ज्येष्ठ कृषीतज्ञ आणि केंद्रीय नियोजन समितीचे माजी सदस्य डॉक्टर जयंतराव पाटील यांच्या पार्थिवावर आज सकाळी पालघर जिल्ह्यात बोर्डी इथं अंत्यसंस्कार झाले। अल्पशा आजारानं काल त्यांचं निधन झालं होतं। ते 88 वर्षांचे होते। ए.आर. अंतुले यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत जयंतराव पाटील यांनी राज्य फलोत्पादन विभागाचं अध्यक्षपद भूषवलं। पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत जयंतराव हे केंद्रीय नियोजन मंडळाचे सदस्य होते। कोसभड इथल्या कृषी संशोधन संस्थेत चिकू, लिची, भातशेती, गहू तसंच 4 पिकांवर महत्त्वपूर्ण संशोधन त्यांनी केलं होतं। विख्यात भाषांतर तज्ज्ञ वसंत लिमये यांचं काल पुण्यात निधन झालं। ते 91 वर्षांचे होते। लिमये सर या नावानं ठाण्यात लोकप्रिय असणाऱ्या या बहुआयामी व्यक्तिमत्वानं 42च्या स्वातंत्र्य लढ्यात आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही भाग घेतला होता। इंग्रजी आणि गणितात हातखंडा असणाऱ्या लिमये सरांनी 54 सालापासून विद्यार्थ्यांना त्याचं मार्गदर्शन केलं। 71 साली मॉस्को विद्यापीठात रशियन भाषेवरती प्रभुत्व मिळवलं। मॉस्को रेडिओवर ते मराठीत बातम्या देत असत। मुंबई IITत भाषांतर अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी एकूण 16 युरोपियन भाषा आत्मसात केल्या। हेमंतातील लेनिनग्राड, उघडा दरवाजा ही मराठीतली, तर विवा शिरवाडकरांच्या गाजलेल्या नटसम्राटचं द लास्ट सीन हे त्यांनी केलेलं भाषांतर विशेष गाजलं। मलेशियामध्ये सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेमध्ये साखळी सामन्यांच्या फेरीत आपल्या 3ऱ्या सामन्यात भारताची लढत यजमान मलेशियाबरोबर होणार आहे। भारतीय हॉकी संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून पॉल कॅन ॲस यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर होणारी ही पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे। मात्र भारताला या स्पर्धेत अद्याप विजय नोंदवता आलेला नाही। पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियानं भारताला बरोबरीत रोखलं, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला 2-1 असं हरवलं। त्यामुळे आजच्या सामन्यात भारतानं विजय नोंदवावा अशी क्रीडा रसिकांची अपेक्षा आहे।
हॉकी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र हॉकी संघटनेनं आयोजित केलेल्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत काल झालेल्या सामन्यांमध्ये दिल्लीनं आसामचा 7-2 असा पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. त्यामुळे दिल्लीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तर विदर्भानंही गुजरातचा 10-2 असा धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली. राजस्थान तसंच जम्मू आणि काश्मीर संघांनी आपापल्या गटात आगेकूच केली असली तरी आज होणाऱ्या इतर सामन्यांवर त्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. जाणून घेऊयात हवामानाची स्थिती कशी आहे ते. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातल्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर इथं 40.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत राज्य सरकार उदासीन असल्याचा आरोप करत विरोधकांचा विधानसभेतून सभात्याग. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईत 50% वाढ, पंतप्रधानांची घोषणा. लघु उद्योगांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या मुद्रा बँकेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं उद्घाटन. राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण. सामाजिक समता सप्ताहानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत आज भारताची लढत मलेशियाबरोबर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.